आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो, या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। या प्रांताचं आराध्य दैवत भगवान श्री राजुरेश्वर, गावाची ग्राम उपासना देवता श्रीराम भक्त हनुमानजी आणि देवी देवता आणि कुलदेवता, या सगळ्यांचं आज मनापासून स्मरण करू। आपल्या सर्वांच्या कितीतरी जन्माच्या शुद्ध पुण्याईने वारकरी संप्रदायासारख्या पवित्र माध्यमातून 50 वर्षाची साधना ग्रामस्थांनी अत्यंत श्रद्धेनं जोपासली, वाढवली, मोठी केली आणि पूर्णत्वाला नेली। 50 वर्ष माऊली तुकोबरायांच्या विचाराचा जागर केल्यामुळं मी समस्त ग्रामस्थांना लोटांगण घालून मनापासून अभिवादन करतो। भागवत संप्रदायाचे विचार तळागाळातल्या माणसाला जीवन उपयोगी आहेत। अखंड हरिनाम सप्ताहाकडे पाहत असताना जीवन विकासाचं माध्यम म्हणून पाहिलं पाहिजे, लोक जीवनाचा उत्तम मार्ग म्हणून पाहिला पाहिजे। आणि 50वा सुवर्ण महोत्सव तेव्हा होतो जेव्हा प्रपंचातल्या आणि अंतःकरणातल्या विकाराची निवृत्ती होते, दृष्टी समान होते, भेदभाव संपून जातो। ज्या रस्त्यावरती पाय टाकला तिथे चैतन्यमयाची सतत अनुभूती येते, त्याला सुवर्ण महोत्सव असं म्हणत जावा। सुवर्ण या शब्दाचा अर्थ होतो अविनाशी धातू। आपली बुद्धी जेव्हा विकाररहित होते आणि खऱ्या आनंदाला प्राप्त होते, त्याला सुवर्ण महोत्सव म्हणत जावा। आपली 50 वर्ष पूर्ण झाली, या आनंदात तुम्ही एकमेकाच्या मनातल्या गाठी इथे सोडून द्या। जाती पाती विकार विकृती राजकारण अशा कुठल्याही गोष्टी मनात न घेता ज्या गावात मी जन्मलो, या गावाचा स्वर्ग करण्यासाठी आम्ही सगळे एक होऊ। या 50 वर्षाच्या काळात तुम्हाला काय मिळालं तर या भक्तीने तुम्हाला एका ठिकाणी आणून बसवलं, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे। आज माणसं माणसापासून दूर गेलेली आहे, पांगलेली आहे। प्रसार माध्यम तुमच्या बुद्धीचा भेद करत आहे। अनेक गोष्टी तुम्हाला विकाराकडे नेत असताना माऊली आणि तुकोबरायांचे विचार पुन्हा या जातीचा त्या जातीचा, गरीब श्रीमंत लहान मोठा भेदभाव सगळं काही विसरून एका मंडपात बसू शकतो आणि सगळा गाव जेव्हा एका ठिकाणी येऊन तुपपोळीचं जेवण करतो, याचा अर्थ असा होतो की या गावात आता कुठलाही भेद नाही। हे गाव पुन्हा 100 वर्षासाठी अतिशय पवित्रपणानं अतिशय शांतपणाने पुढे जावं, म्हणून मी आपलं करावं तेवढं कौतुक अतिशय कमी आहे। तुम्ही जागर केला भागवत धर्माचा, पताका वाढवली, मान वाढवला संप्रदायाचा। संप्रदायाचं फळ 50 वर्षानंतर आज काल्याच्या कीर्तनाने तुमच्या पदरात पडणार आहे। आणि या अतिशय महत्त्वाच्या क्षणाची ही सेवा समस्त ग्रामस्थांनी संयोजक आयोजकांनी मला दिल्याबद्दल मी आपला सदैव मनापासून ऋणी राहील। कारण पुन्हा सुवर्ण महोत्सव या गावात होणार नाही आणि झाला तरी आपण तिथे असणार नाही। अनेक कीर्तनं होतील, पण या सुवर्ण क्षणाचा मी साक्षीदार आहे, याची मला आयुष्यभर आठवण राहील। त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। 7 दिवस अत्यंत पवित्र भावनेने संतांचे विचार ज्यांनी आपल्यापर्यंत प्रसारित केले, अशा सर्व कीर्तनकारांना मी धन्यवाद देतो। ज्यांनी या गावामध्ये सात्विकता, भावनिकता, शुद्धता निर्माण केल्यासाठी काकडा केला असेल, हरिपाठ केला असेल, गाथ्यावरचं भजन केलं असेल, टाळ वाजवले असतील, विणा घेतला असेल, मृदंग वाजवले असतील, चाली म्हणल्या असतील, भक्ती केली असेल, संसिष्टींची सेवा दिली असेल, पंक्ती घेतल्या असतील, चहा दिला असेल, झाडून काढला असेल, सुंदर रांगोळ्या काढल्या असतील, किंबहुना अशा विविध माध्यमातून सगळेजण तुम्ही यात समाविष्ट झालात। आज तुमच्या आयुष्यातला हा सुवर्ण अक्षराने लिहावा असा दिवस आहे। त्यासाठी मी सर्व ग्रामस्थांना, विशेष करून आयोजकांना, हरिभक्तीपरायण संपत महाराज, हरिभक्तीपरायण शिवहरी महाराज, मोरे महाराजांचे मला जास्त फोन झाले। कुठे बसलेत मोरे महाराज? कुंडलिक महाराज मोरे। मला आपली नावं जरी माहिती नसली तरी दोन्ही मृदंगासह दादा महाराजांसह मी आपल्या सगळ्यांच्या पायाशी हात लावून आपल्याला मनापासून अभिवादन करतो। भाग्यवान आहात आपण, अनेक जन्माचं पुण्य घेऊन इथे बसलात की 50 वर्षाचा हा सोहळा तुम्हाला साजरा करायचा आहे।
या 50 वर्षाचं फळ तुम्हाला काय मिळणार आहे? तर पहिली गोष्ट असती, प्रपंचात माणूस संपत असतो. किती व्यवहार केले, किती मोठा झाला, तर गेल्यावर लोक म्हणतात संपला. काय म्हणतात? संपला. परमार्थाने सुवर्ण महोत्सव कशाचा होत असतो? ज्याने विकार जिंकले आणि जीवन समजलं, तो संपला नाही, तो अमर झाला. अशा सुवर्ण सणाचे आपण साक्षी आहात. मी विनंती करेन आपल्याला, आजचं कीर्तन हे 50 वर्षाच्या तपश्चर्याचं फळ आहे. या गावात साधू संतांनी केलेल्या योगदानांचं फळ आहे. या महाराष्ट्रामध्ये जे संत विचार पेरले गेले त्याची आज प्रत्यक्ष अनुभूती तुम्हाला घ्यायची आहे. मी थोडीशी विनंती करीन, सरळ बसा, डोक्यातले विचार बंद करून टाका, जरासं लेकराला कंट्रोल करा, शांत चित्ताने बसा. मी कोण आहे हे लक्षात आणण्यापेक्षा आम्हाला तुकाराम महाराज काय सांगायला लागले अशी भावना पहिल्यांदा करा. एखाद्या मोबाईलवर बोलत असताना आपण त्या मोबाईलचं ध्यान करत नाही. जी व्यक्ती आपल्याला बोलते ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. कीर्तन ऐकताना तर तेच व्हावं की जे कीर्तनकार बोलायला लागले ती व्यक्ती बोलत नसून मला तुकाराम महाराज बोलत आहे अशी अनुभूती आणि प्रतीती जेव्हा येते तेव्हा त्याला काला म्हणतात. हा अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम हे महाराज हे वैचारिक संत आहे, विवेकी संत आहे, तत्वज्ञ संत आहेत. त्यांनी काल्याच्या कीर्तनाची निर्मिती दिली. त्याचं कारण असं होतं की इनाकारण म्हणा, कारणाकारणे म्हणा, सहज म्हणा, व्यवहारात म्हणा, जातीपातीनं म्हणा, आपल्या मनात एकमेकाच्या आढ्या पडू शकतात. अंगावर घातलेले कपडे संध्याकाळपर्यंत जसे मळतात आणि आढ्या पडतात, तसं गावात लोकात राहताना कधी कधी आपल्या बुद्धीलाही मळ लागतो आणि मनालाही आढ्या पडतात. माणसं कपड्याने जरी पांढरी शुभ्र दिसत असली तरी आतून इतकी सरळ आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. त्याच्या मनात पडलेल्या आढ्या आहेत. कपड्याला मळ लागला तर जगातल्या साबणानं धुवून काढता येतो, पण मनाला जर मळ लागला तर त्याचं साबण आणि पावडर अजून जगात निर्माण झालं नाही. ते होऊ शकतं केवळ संत दर्शनाने, संत विचाराने आणि परमात्म्याच्या भक्तीने. म्हणून आज मी तुम्हाला सार वाढणार आहे. तसं कीर्तन झाल्यानंतरही तुमचं जेवणही अतिशय गोड आहे. आमच्या सर्व माता भगिनींनी आमच्या माऊलीवरती विश्वास ठेवून घराघरातून उत्तम अशा पोळ्या आणि तुपाचं कढी, पापड, भजे इतकं सुंदर जेवण तुम्ही देताय. मी तुम्हाला धन्यवाद देईल की माझ्या माऊली तुकोबरायाचा आणि संप्रदायाचा मान तुम्ही वाढवला. याच्या मोबदल्यात तुम्ही जोपर्यंत या शरीरात राहणार तोपर्यंत तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही. इतकी ताकद माझ्या माऊलीची आहे. त्यांचं नाव जरी घेतलं तरी काम होतं. फक्त परी पाहे बीज शुद्ध अंगी, तो शुद्ध भाव ठेवून कीर्तन ऐकायला सुरुवात करा. हे काल्याचं कीर्तन आहे. काला कळतो ना? काला आपल्या आईनं केला होता लहानपणी. आपण जेवायला बसल्याच्या नंतर परात भरून तिने दूध वाढलं, ज्वारीची भाकरी आपल्या हातात दिली, पण आपल्याला समजत नव्हतं आपण ज्वारीची भाकरी मोडून दुधात बुडून खात होतो. आणि दुधामध्ये भाकरी बुडून खायच्या नसतात. कशा खायच्या असतात? चुरून. आता तिकडे पाहू नका, इकडे पहा. आपल्या सुद्धा ताटामध्ये म्हणजे आपल्या पोटामध्ये सुद्धा भक्ती गेली तर ते दूध आहे, पण जरा जरा अभिमानाच्या जाडपणाच्या भाकरी आपल्याही जवळ आहेत. म्हणून कुणाला चाली सांगून, कुणाला उपदेश सांगून, कुणाला दृष्टांत सांगून त्याचा अहंकार बारीक करावा आणि त्याला भक्तीमध्ये सोडून दिलं की दुधाचा आणि भाकरीचा काय होतो? काला. मग तोच काला आपल्याला करायचा आहे की तुम्ही कोणी माणूस नाही, बाई नाही, परक्या जातीचा नाही, आम्ही केवळ भगवंताचा अंश आहोत. अहम ब्रह्मास्मी या पदावरती जेव्हा वृत्ती जाते तेव्हा भेद संपुष्टात येतो आणि त्या भेदाचं नाव आहे काला. तुका म्हणे काला कोटे अभेद देखिला, अभेद देखिला, कोटे अभेद देखिला. तुका म्हणे काला कोटे अभेद देखिला, कोटे अभेद देखिला, कोटे अभेद देखिला. तुका म्हणे काला कोटे अभेद देखिला, कोटे अभेद देखिला, कोटे अभेद देखिला. म्हणे काला कोटी अभेद देखिला,
चाली सांगून तुम्ही अर्थ समाजाला दिला. फक्त राजकारणासारखं होऊ नये की तोंडाने बोलला एक आणि प्रत्यक्षात वागला एक. राजकारणात जमतं असं तुमच्या गावाच्या तलावाचं काम केल्याशिवाय राहणार नाही, तुमचा रस्ता केल्याशिवाय राहणार नाही असा बोलणारा कधीच काम करीत नसतो. हा अभंग म्हणत असताना आपण कुणाचा द्वेष तर करत नाही ना याची आठवण सुद्धा चाली म्हणणाराला राहिली पाहिजे. माझ्या मनातला अहंकार ज्या दिवशी जाईल त्या दिवशी माझा काला होईल. काला माणसात तरी झाला पाहिजे, काला तर इंद्रियाचा पण झाला पाहिजे. आपल्या कानाचे, मनाचे, डोक्याचे एक विचार झाले पाहिजेत. विचार जर चांगले झाले तर तुमचा सुवर्ण महोत्सव कामी आला. सज्जन हो, माणसातला बदल कशानंच होत नाही. मी आज तुम्हाला असं दान आणि सार देतो, माझ्या शब्दावरती लक्ष ठेवा. माणसाच्या सर्वांगीण विकासाचं मुख्य कारण आहे त्याच्यात झालेल्या बुद्धीचा विकास. जीवन जगण्यासाठी कुठलाही पुरुषार्थ प्राप्त करायचा असेल तर तो फक्त केवळ विचारानेच होऊ शकतो. बुद्धीच्या विकासाशिवाय पृथ्वीवरती मोठं होता येणार नाही. हे काल्याच्या कीर्तनात ऐकणाऱ्या श्रोत्यांनी कायम ध्यानात ठेवावं. याचा फायदा काय होईल? जर बुद्धीचा विकास झाल्याशिवाय मला काही मिळणारच नसेल तर तुमच्या अंधश्रद्धेला काडी लावली आज आम्ही. फक्त तुमचे विचार चांगले करा, चांगल्या शाळेत जा, चांगला अभ्यास करा, दिवसातून 8-10 तास वाचित राहा. जगामध्ये ज्ञानाचा पूर आलेला आहे पण वाचाल तर ना. तुमची लेकरं जेव्हा विवेकी होतील, विचारवान होतील, बुद्धिमान होतील तरच ते मोठे होतील. गावातलं एखादं लेकरू शाळेत जातं आणि शाळेत गेल्याच्या नंतर ते D.Ed करून शिक्षक होतं. आज शिक्षकाला लाखाच्या बराबरीत पगार मिळतो. हे मिळणारं फळ त्याने केलेल्या कोणत्याही साधनेचं नसून त्याच्या केलेल्या बुद्धीचा परिपाक आहे. एखाद्या माणसाला जर डॉक्टरचं ज्ञान झालं तर तो 2 गोळ्यावरती आपल्याला नीट करत नाही, तो 2 सलाईन लावल्याशिवाय आपल्याला सोडणार नाही. बुद्धीचा विकास हा दुसऱ्याला फसवत असतो. परमार्थातली बुद्धी शुद्ध झाली की दुसऱ्याचं कल्याण करत असते. व्यवहारातल्या ज्या बुद्ध्या आहेत त्या सडलेल्या बुद्ध्या आहेत. व्यवहारातली बुद्धी ही दूषित भावनानं काम करत असते. एक माणूस दुसऱ्या माणसाला हिताचं बोलतच नाही. पण या कीर्तनाच्या मंडपात बसल्यास नंतर मला मर्यादा आहे. आपण लाखाने माणसं जरी जमलो असलो तरी तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे. मला एक आसन टाकून दिलेलं आहे. हे आसन मला सांगतंय की पाय ठेवण्याच्या अगोदर तू त्या मर्यादेत उभा राहायला पाहिजेस, कारण तुला इथे शोभा आहे. मी ही जागा सोडून जर कुठेही उभा राहिलो तर ते कधीही तुम्हाला आवडणार नाही, पटणार नाही, ते योग्य नाही. मी माझ्या जागेवर असलो पाहिजे. याचा अर्थ असा होतो ज्याने त्याने आपापल्या मर्यादेत असलं पाहिजे. लिमिटेड म्हणून बँकेला कुठली बँक काढली तर तिला पुढे लिमिटेड शब्द असतो की आपापल्या मर्यादेत राहा. तुम्ही चोपदार आहे ना, तुमच्या मर्यादा पाळा. शूटिंग करताय ना, मर्यादेत राहा. चाली म्हणताय ना, मर्यादेत राहा. वाजवताय ना, मर्यादेत राहा. कीर्तनात आहे ना, मर्यादेत राहा. याचा अर्थ असा होतो की मी ज्या ठिकाणी कंबर बांधली आत्ता, ही कंबर बांधताना मला संप्रदायाने आदेश दिला की तुला बोलता यायला लागलं, ही चांगली गोष्ट झाली. तुला प्रसिद्धी मिळायला लागली, ही त्याच्यापेक्षा आणखीन चांगली गोष्ट झाली. लोक तुला मागणी मागायला लागले, सारखं बोलायला लागले, ही त्याच्यापेक्षा गोष्ट चांगली झाली. पण लक्षात ठेव, अभंगाच्या संदेशाच्या व्यतिरिक्त लोकाला टिंगल टवाळ्या सांगत बसून त्यांचं आणि तुझं वाटलं करून घेऊ नको. मला मर्यादेत बांधून ठेवलेलं आहे. संसारातल्या 65 गोष्टी सांगण्यासाठी तू इथे आला नाहीस, त्या लोकाला अगोदरच माहिती आहे. मनोरंजन करण्यासाठी मी तुमच्याकडे आलो नाही, ते तो 24 तास टीव्हीवर सुरूच आहे. मी त्याच्यासाठी आलोय की जेणेकरून तुम्हाला खरी सुखाची प्राप्ती होईल. म्हणून बोलता आलं म्हणून काही बोलत जाऊ नये, माईक लावलाय म्हणून बोलत जाऊ नये, लोकांनी संधी दिली म्हणून काही बोलत जाऊ नये. कुणाचं मन न दुखवता, उपहास न करता, द्वेष न करता, त्याच्या हळूच अंतकरणात जाऊन त्याचं विचाराचं परिवर्तन करण्यासाठी माझी कंबर बांधलेली आहे. माझ्या डोक्यावरती फेटा आहे. हा फेटा मी विनाकारण बांधलेला नाही. मला फेटा बांधलेला आवडत नाही, माझं वय नाही. पण मला फेटा बांधून असं सांगितलंय की तुला पाहिल्यानंतर आणि तू दुसऱ्याला पाहत असताना तुमच्या वासना वाढू नयेत, यासाठी मला फेटा बांधून ठेवलाय. कारण ज्या माणसाला फेटा बांधला त्याच्याकडे जास्त लक्ष देऊन कोणी पाहत नाही. कारण वासना निवृत्त झालेली असते.
गाणं म्हणताना, चाली म्हणताना, वाजवताना, भजन करताना लोकांच्या वासना वाढतील असं चुकूनही आपल्याकडून होता कामा नये. आपल्या जवळ बसल्याच्या नंतर त्याची वासना संपावी, आणि ज्याची वासना संपली त्या क्षणी आनंद सुरू होत असतो. वासना निमाली समूळ ज्याची. कोणाला आनंद होऊ शकतो? वासना दुःख देते, आणि ती वासना कीर्तनकाराच्या शब्दातून, वागण्यातून, आचरणातून प्रगट होत असते. म्हणून विचार लक्षात ठेवा, आपल्याला विचार बदलायचे. सुवर्णमहोत्सव करायचा म्हणजे काय करायचा? कुठल्याही अंधश्रद्धेच्या आहारी न जाता विवेकाची बाजू घ्यायची. विचार नष्ट होत नाहीत. चांगले विचार केले की उजव्या साईडला जाऊन बसतेत इथं कानाच्या मागं. फालतू विचार केले की इथं जाऊन बसतेत. विचाराला काडी लावता येत नाही, गोळ्या घालता येत नाहीत, मारता येत नाही. तुमच्या कायम सोबत राहणार या जन्मात आणि पुढच्या जन्मात सुद्धा. इथं जागा आहे विचाराची. पहा तुम्ही लहानपणापासून असे बऱ्याच गोष्टी तुमच्या इथं अशा लोड होऊन बसलेल्या आहे. या भागा आम्ही राहत होतो 32-30 वर्षापूर्वी. चांदई टेपलीच्या पलीकडच्या वडाच्या झाडावर जवळ माझी लुना पंक्चर झाली होती रात्री कीर्तनावरून आल्याच्या नंतर. ती लोटीतच न्यावा लागली मला. या गोष्टीला 32 वर्ष झाले, पण जेव्हा जेव्हा मी त्या स्पॉटवर येतो मला अजूनही लुना दिसते. म्हणजे ती माझ्या डोक्यातून गेलेली नाही. तसंच आहे तुमचं आणि माझं. एखादी गोष्ट डोक्यात बसली की ती नष्ट होत नाही. लहानपणी शिकल्याच्या नंतर मी थोडा हुशार झालो. माझ्या भावाने मला एका मुलीला पाहायला नेलं. म्हणले ही पोरगी तू बायको करायची. मी गेलो. पहिलाच विषय होता. गेल्याच्या नंतर त्या मुलीला चांगलं सजवलं होतं, मला चांगलं आठवतंय. ती पाणी घेऊन आली. मी तिला मनातून निहाळून पाहिलं. मला ती आवडली. मला असं वाटलं होतं मला आता हीच बायको करायची. पण माझ्या मामाचे आणि तिच्या बापाचे काहीतरी भांडणं असल्यामुळं आमच्या मामानं ती सोयरीक होऊच दिली नाही. आता माझी बायको सोबत आहे. आता होऊन गेलं सगळं, तू काही टेन्शन घेऊ नको. माझं लग्न झालं, तिचंही लग्न झालं, तिलाही लेकरं बाळं झाले, मलाही लेकरं बाळं झाले. आमचे इतके मोठे वय झाले. पण आता 2-4 वर्षापूर्वी जेव्हा मी कीर्तनाच्या निमित्तानं तिच्या गावात गेलो तर मला ती मुलगी पुन्हा दिसू लागली. मला असं वाटलं इतके कीर्तन करून जर एक पोरगी डोक्यातली गेली नाही तर अविद्या कशी जाईल, वासना कशी जाईल, विकार कसा जाईल. मी भक्ती करायला कशासाठी आलो की माझ्याकडे ज्या घाण गोष्टी आहेत त्या गोष्टी मला संपवता आल्या पाहिजेत. म्हणून वाईट विचार कधी नष्ट होत नाही. अजून काय करत सांगतो मी तुम्हाला. चांगले विचार काय करते, वाईट विचार काय करते. समजा तुम्ही साडोच्या गावाला गेले आणि गप्पा झाल्याच्या नंतर स्वयंपाक होईपर्यंत त्यांनी तुम्हाला कल्पनाच दिली नाही. अगदी पुरणपोळीचा स्वयंपाक आजच्यासारखा त्यांनी ताटावर लावला आणि म्हणले जेवा. तुम्ही म्हणले महाराज मला एकादशी आहे. ते म्हणले एकादशी कायमच येत असती, तुम्ही पहिल्यांदा आमच्या घरी आले, जेवल्याशिवाय जायचं नाही. आमची विनंती तुम्हाला. तुम्ही हात धुवून ताटावर बसले की असं समजायचं तुमचे विचार कमकुवत आणि बोगस आहेत. 50 वर्ष एकादशी धरणाऱ्या माणसांना साडूच्या एका शब्दावर जर एकादशी सोडली तर याचा अर्थ होतो तो माणूस कुठल्याही क्षणी धोका खाऊ शकतो. जर विचार पक्के असते तर तो म्हणला असता साडू बुवा तुम्ही आजच पुरणपोळी केली, मला 50 वर्ष झाले एकादशी धरतो, तुम्हाला लय जेव घालायचं, मला आता केळी आणा, सेप आणा, खजूर आणा, शेंगदाणे आणा, गुळ आणा, मी खातो, पण मी एकादशी नाही सोडणार. हा एकादशीचा उपवास सोडण्याचा विषय नाही. ज्याचे विचार चांगले झाले त्याचे थोडेफार वाईट आले तरी जमतेत. कारण जे चांगले जास्त झाले का ते वाईटाला दाबीत असते. गावातही तसंच असतं. जी पार्टी मजबूत होती ती वीक माणसाला मारीतच असती, दाबीतच असती. तसे तुमच्या उजव्या साईडचे विचार प्रबल झाले पाहिजे, सकारात्मक विचार मोठे झाले पाहिजेत. एखादी गोष्ट जरी कमी जास्त समोर आली तरी तुम्हाला तिला दाबता आलं पाहिजे आणि चांगल्या विचाराने तुम्हाला पुढे जाता आला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा इथे विवेकाशिवाय काहीही होत नाही. सगळं विवेकाचंच काम सुरू आहे. स्पीकर सिस्टीम करणाऱ्याला विवेक आहे, वाजवणाऱ्याकडे विवेक आहे, सांगणाऱ्याकडे विवेक आहे. विवेकानं ते मोठे झालेले आहेत आणि ज्यांच्यासाठी तुम्ही सप्ताह केला ते विवेकाचे सागर आहेत. विवेका सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वर. माणूस मोठा कशानं होतो? त्याच्या मोठ्या विचारानं होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रावरती राज्य केलं त्यांच्या प्रगल्भ विचाराने केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सहभाग घेऊन चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्तीला प्राप्त झाले.
आज बाबासाहेबांचं शरीर नाही, आज छत्रपती शिवाजी महाराजांचं शरीर नाही, आज माऊली तुकोबाराय आपल्यात नाही, पण त्यांचे विचार आपल्यात आहेत. मी तेच तर तुम्हाला द्यायला आलो. मी कोण आहे तो महत्वाचा नाही, मी कुणाचे विचार तुम्हाला द्यायला लागलो ते महत्वाचं आहे. ते विचार संतांचे, ते विचार कल्याणाचे, ते विचार सुखाचे, ते विचार शांतीचे. म्हणून 50 वर्ष तुम्ही ही पताका खांद्यावरती घेतली. विचाराने माणूस मोठा होतो. आपण दाभोळकराला मारू शकलो, पण त्यांचे विचार मारता नाही आले. म्हणून तुम्ही बसलेले आहेत ना, तुमच्या सुद्धा असेच विचार आहे. म्हणून कधी कधी विचार जर खाली आले तर माणसाला बोलता बोलता म्हणते, ए गध्या. माणसाला गध्या म्हणण्याचं काय कारण आहे? त्याच्या विचाराची लेवल खाली गेली की लोक त्याला गध्या म्हणल्याशिवाय राहणार नाही. माणूस गधा नाही, माणूसच आहे तो. फक्त त्याच्या वागण्याची विचाराची काय गेली खाली, लेवल गेली, पातळी खाली गेली. तुमच्याकडे तसंच आहे महिलाचं. असं बोलता बोलता जरासं पेटलं तर एक बाई दुसऱ्या बाईला पण असंच म्हणते, ए कुत्रे. आपण तिला मला तू कुत्री का म्हणली? ती म्हणली ही दिसायलाच बाई आहे, हिच्या संग राहून पहा. कुत्र्यासारखं धावं ती माणसावर. माणसाला काही फरक नाही, तुमचं माझं शरीर सारखंच आहे. आपल्यात फरक आहे तो विचाराचा आहे. आणि विचाराचा जागर ज्या गावाने केला त्या गावात कायम आनंद व्हावा. असा आनंद कोणत्या अवतारात झाला होता? गोपाल कृष्णाच्या अवतारात. तो आनंद राम अवतारात झाला नाही. राम अवतारात तर सगळी दुःखच आहे. या बिचाऱ्याला लोकांनी राहू दिलं नाही, फिरू दिलं नाही. इकडून तिकडून परत सगळं संपून घरी आले तरी एक जण बोललाच, बायको सोडून द्यावा लागली. म्हणून कोणत्याच अवतारात आनंद घेता आला नाही. काल्याच्या कीर्तनात का झालं तर देवानी सगळ्याला सांगितलं की या गोकुळात मी आता राजा होणार नाही, देव होणार नाही, तुमच्या संग राहीन, तुमच्या संग बसन, तुमच्या संग खाईन. एक सांगू तुम्हाला, मोठा माणूस जेव्हा लहान माणसाच्या बराबरीत येतो का तेव्हा आनंद व्यक्त होत असतो. म्हणून तुम्ही थोडीशी गोष्ट करा माझी ऐकून, तुमच्याकडचा थोडासा अहंकार बाजूला टाका, थोडंसं खाली या, जरासं वाका, लय आनंद होतो, लय आनंद होतो. घरामध्ये SP साहेब होते. SP चा मोठा दरारा असतो. छोटासा नातू जवळ आला, नात जवळ आली. ती म्हणली, बाबा आम्हाला यायचं आज तुमच्या सोबत. SP म्हणले, आता ही काय पंचायत झाली? अरे मला दिवसभर काम आहे, व्याप आहे, मला वेळ नाही तुमच्याकडे. पण त्याने अशी पॅन्ट तिथे धरली अशी पक्की. आता SP च्या खिशाला बंदूक आहे सोबत, पण SP ला खाली यावं लागतंय. SP पण सोडून द्यावं लागतंय. ते खाली वाकले, नातीच्या गालाला म्हणले, बाई तुला काय याचं माझ्यासोबत? ती म्हणली, मला बाहुली आणायची. म्हणले बरं. नातवाला विचारलं, तुला काय याचं माझ्यासोबत? ती म्हणली, बाबा मला घोला आणायचा. साहेब म्हणले, आजच्या दिवस नेत नाही, पण संध्याकाळी घोला बी आणीन आणि बाहुली बी आणीन. थाटा माटा साहेब गाडीत बसले, ऑफिसला निघून गेले. संध्याकाळी 8:30 वाजता घरी आले. गाडीतून उतरल्याबरोबर नात आणि नातू दोन्ही पळत आले, दोन्ही पायाला पक्क धरलं. म्हणले, बाबा घोला, बाबा बाहुली. आणि साहेबाच्या डोक्यात प्रकाश पडला की संसारात कामाच्या यापात मी बाहुली घेतली नाही आणि घोडाही घेतला नाही. आता काय करणार? त्या लेकराकडे पाहता पाहता SP चे डोळे भरून आले. ते म्हणले, पोराओ मी बाहुला पण आणला आणि घोला पण आणला. ते नातू म्हणला, मग दाखवा ना मला घोला. कमरेचं पिस्तूल बाजूला टाकून दिलं, डोक्याची कॅप बाजूला ठेवली आणि SP साहेब खाली वाकले, दोन्ही हात पुढं केले, कमरावर असे उभे राहिले. म्हणले, ओरिजिनल घोला आणला, बसा. त्यांना काही कळत नव्हतं SP काय. त्याच्यात पटकन पोरगी पुढं बसली, नातू मागं बसला आणि त्या पोरीनं मग त्या घोल्याचे कान धरले. मागचा म्हणजे, ए घोल्या चल, ए घोल्या चल. साहेब SP आहे, पण तो जेव्हा घोला होईन तेव्हा त्या लेकरात आनंद होऊ शकतो. तुम्ही सुद्धा खूप मोठेच आहात, पण अभिमान जोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत आनंदाची लेवल तुम्हाला कधी येणार नाही. देवाला तुमचं काहीच लागत नाही, तुम्हाला देवच होता येतं. फक्त अडचण एकच आहे, अभिमान गेला अभिमान गेला अभिमान गेला अभिमान गेला. इथून पुढे असंच करायचं. एकाने म्हणायचं, दुसऱ्याने सगळ्याबरोबर म्हणायचं आणि वेळ वाचवायचा.
कारण जी गोष्ट भाड्याने आणलेली असते ती जास्तीत जास्त वापरून घेतली पाहिजे. लग्नात नाचायला जर पैसे देऊन घोडा आणला तर त्याला आंघोळी घालत बसू नये, खराळा करत बसू नये, सजवीत बसू नये. त्याला जास्तीत जास्त नाचून चक्कर येऊन कसा पडन असा उद्देश आणणाऱ्याचा असावा. कीर्तनकाराला गावात आणल्याच्या नंतर, वाजवणाऱ्याला गावात आणल्याच्या नंतर डबल चाली म्हणून वेळ वाया घालत जाऊ नाही. लाऊडस्पीकर भाड्यानाच आणलेला असन ते 1-2 भोंगे जळू देत, एखादा बॉक्स जळू देत, आवाज वाढू देत, अलग लक्षावर. त्याच्यामुळं पट 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 टाईम वाचवायचा. आणि तुम्ही हुंबरी शब्द काढाय. हुंबरीचा अर्थ माहिती का तुम्हाला? हुंबरी कशी असती? हुंबरी म्हणजे खेळायची हुंबरी नाही, हुंबरी म्हणजे आपल्या अंगातला ताठरपणा. तुम्हाला हुंबरी काढायची ना, मग तुम्ही अशा पावल्या खेळत जा. जशा जशा चाली येत गेल्या तसे तसा आनंद गेला तुमचा. जेव्हा काहीच येत नव्हतं तेव्हा कणिक आणत होते, सतरंजी आणत होते, टाळ आणत होते, विना आणत होते, साऱ्या रात जागत होते, काकड्याला येत होते, भजनाला येत होते. जसं जसं चाली येऊ लागल्या, जसं जसं ज्ञान होऊ लागलं तसं बोलिल्याशिवाय येईना. कोणी कणिक आणीना, कोणी काकड्याला येईना. काकडान हरिपाठ करण्याची लाज वाटू लागली, कमीपणा यायला लागला, प्रेम गेलं. हुंबरी म्हणजे काय? बायाला येतंय. जिचं पटत नाही ती जवळ आली की बाया म्हणतात, त्याला म्हणते हुंबरी. आपल्या तरी अशा लय हुंबऱ्या खेळतेत लक्षामध्ये. याचं ज्याचं पटलं नाही तेव्हा असा नुसता वर आला की लगे. आणि हे नाही हसत, इथं असतं हसायचं काम. ज्याच्या पोटात कुठलाच मळ नाही ना त्याचा चेहरा सदैव खुश असतो. कारण हे साबण लावल्यानं, क्रीम लावल्यानं चांगलं होत नाही. इथून चांगलं पाहिजे. इथून चांगलं झालं ना, पहा तुम्ही आता पंक्ती धरल्या ना, जर तुमचं खरंच प्रेम असेल ना तर तुम्ही काय करता, ज्याचं तुमच्याशी पटतं का तुम्ही त्याला म्हणता ही जागा धरली, हसत हसत हसत. कारण तुमच्या पोटात आता मळ नाही राहिला. पण तुम्ही ज्याला बोलवलं तो हात धुवायला गेला आणि दुसराच येऊन बसला, आता तुम्ही हसत नाही. ओट, त्या बापाची जागा आहे का? अरे म्हणजे हसणं इथं नाहीच आहे, हसणं इथं आहे. आणि इथं जर घाण असेल तर ती काढली पाहिजे, आणि ती काढण्यासाठी काढलं पाहिजे. त्याला म्हणते हुंबरी. काय म्हणते त्याला? पहिली चाल दिली नाही की गायक असा फुगला तो मला मरण पण पुन्हा चाल नाही म्हणणार, असं समजा हुंबला. अलग लक्ष. कीर्तनकाराचं कीर्तन ठरलं ना, कदाचित जर बाजूला झालं, जर कॅन्सल झालं किंवा रद्द झालं, मागं पुढं झालं, तर तो जर म्हणला येत नाही असं आपण समजा ह्यो हुंबला. अलग लक्षात. ह्यो हुंबरा काढण्याची ही जागा आहे. 50 वर्ष झाले आपल्याला. आता शेवटच्या क्षणाला एक फुगडी खेळायची. तुम्हाला काय करायची? फुगडी. फुगडी कशी असती? महाराजांना काहीच माहिती नसतं तुमच्या गावात काय काय चालतं ते. पण आम्ही असं समजितो की आता तुमचं एकमेकाबद्दल काही नाही आहे म्हणून तुम्ही आमच्याजवळ बसले. मग आम्ही काय करणार? यांचा बी हात धरणार, यांचा बी हात धरणार, दोघांची फुगडी लावणार, लोक टाळ्या वाजवणार. टाळ्या याच्यासाठी वाजवल्या की यांच्या 20 वर्षापासून दुश्मन्या होत्या. महाराजांनी दोघाला एका ठिकाणी आणलं. हात मोडीता आला नाही, फुगडी रंगली, लोकांना टाळ्या वाजल्या, दोघं एकमेकाच्या अंगावर पडले. यायने यायचे पाय धरले, यायने यायचे पाय धरले. 20 वर्षाची दुश्मनी एका फुगडीन गेली. त्याला म्हणतात हुंबरी. त्याला काय म्हणतात? हुंबरी. म्हणून आजचा 50वा सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना जेवायला बसल्यावर पहिला घास शेजारच्या माणसाच्या तोंडात घालून पहा, मग कळन तुम्हाला. पण घालताना जर का तुम्हाला हसवा आलं असं समजा तुम्ही बोगस आहे. लक्षात. कोण आहे तुम्ही? बोगस आहे. कारण तोंडात घास फक्त मायच घालू शकते, आणि तोंडात काला फक्त माऊलीच घालू शकते, दुसरी व्यक्ती नाही. मावशी सुद्धा नाही. मावशी सुद्धा माय होत नसती. आपलं लेकरू भरलं ना, बाकीच्या बाया त्याचा शेंबूड नाही पुशीत, नाव ठुत्यात. तर येऊ द्या पोराला येऊ अशी लोळी. बाकीच्या काय म्हणत्या, ए शेंबड्या, म्हणजे ते त्याचा द्वेष करतात. पण माय असली की ती पदरानं चटकन पुसून घेते. वारकरी संप्रदायात हीच तर मोठी गोष्ट आहे की कसा भरलेला जरी आला तरी आम्ही पुसलाच. आजवर कसा भरलेला आला तरी या मंडपात पुसलाच. म्हणून अभेदाचा काला आपल्याला साजरा करायचा, आणि तो गोकुळात झाला. गोकुळ अतिशय शुद्ध मनाच्या तपस्व्यांचं राहण्याचं ठिकाण. तिथं जमलेल्या गवळणीला बाया म्हणायचंच नाही. ते योगी होते. जे ब्रह्मज्ञानी झाले होते ते सासू झाले होते. जे उपासना करत होते ते लेकी झाले होते. जे कर्मकांडात गुंतले होते ते सुना झाले होते. कारण आहे, जी बाई सासू झाली तिनं असं समजू जावा की संसारात डोकं लावायचं नाही, मोकळं, सुनाच्या आवली सोडून द्यायचं.
ज्या मुलींचे लग्न झाले नाही त्यांनी सुद्धा खूप भक्ती करायची, सडा टाकायचा, रांगोळ्या काढायच्या, दंडी चालायचं, माठ घ्यायचा. का? पुढं मॉडेल कसं भेटतं माहीत नाही. काही काही माणसं मंदिरावर सुद्धा येऊ देणार नाहीत. ज्या सुना आहेत त्यांनी सगळं घरातलं आवरून पुन्हा कीर्तनात येऊन बसायचं. पण असं होत नाही. पद भेटलं की माणसं पदच्युत होतात. आमच्या गावात लग्न झालं आणि दोघी सासू सुना अशा शेताकडे चालल्या. सून पुढं चालत होती, सासू पाठीमागे चालत होती. सून अतिशय स्मार्ट, देखणी सुंदर, सासू जरा डीम होती. डीम म्हणजे काळीच. 5-6 बाया भेटल्या आणि म्हणल्या, गंगूबाई पोरगी कोण आहे? म्हणे माझी सून आहे. हिला वाटलं कौतुकच करतील, पण बायाच त्या. एकीने लगे असं नाक मोडले, म्हणले बाई तुम्हाला तर 7 पिढीत अशी पोरगी भेटली नसती. सुनाला चांगलं म्हणल्यालं सासूला सहनच झालं नाही. असा चेहरा पडला. ती म्हणली चांगली आहे म्हणून तर टाकलं ना मला माग. गेली पुढं, घेती हातातलं सगळं. सून शिकलेली होती. तिच्या लक्षात आलं आपण पुढं चालल्यालं सासूला सहन होत नाही. तिकडं पाहू नका, आपल्याच मंडपात करा. आपण पुढं केल्यालं बऱ्याच जणाला सहन होत नाही. मग ती म्हणली नको वाद आपल्या सप्ताहात घरात. दुसऱ्या दिवशी पोरगी शिकलेली होती, तिनं सासूला पुढं जाऊ दिलं आणि 4-5 पावलानं मागं चालू लागली. काय बिघडलं? पण गावातल्या 5-6 जणी पुन्हा योगायोगानं भेटल्या, त्याच्यातली एक बोललीच. बाई म्हणल्यावर बोलणार नाही असा विशेष नाही. बाया फक्त आमच्या मंडपातच गप बसतात. नाही तर इतक्या शांत मला लग्नाच्या मंडपात बसून दाखवा, दरडोई 1000 रुपये देईल. बाई एका ठिकाणी बसली बोलली नाही असं होणारच नाही. तिला आतूनच वाळट्या होत्यात, बोलल्याशिवाय जमत नाही. त्याच्यामुळे बोलू नको म्हणलं हे तर सहनच होणार नाही. त्याच्यामुळे एक जण बोललीच, गंगो काल तुझी सून पुढं चालत होती, आज मागे कशी? म्हणे मला पुढं घालायला बसली ना. ती पोरगी म्हणे अरे काय खवट आहे आपली सासू, खडूस. हिला पुढं चाललेलं सहन होत नाही, मागं चाललेलं सहन होत नाही. आपल्या घरात भांडण नको म्हणून तिसऱ्या दिवशी ती हुशार सून तिच्या बराबरीत चालू लागली. दोन्ही रस्त्यानं दोघी बरोबर ह्या 5-6 कोंग्या पुन्हा भेटल्या. त्याच्यातली एक बोललीच, ए गंगू परवा सून पुढे होती, काल मागे होती, आज बराबरीत कशी? म्हणे माझी सवत झाली ना. आता सून कुठं सवत होत असते का? अरे चोपदार कुठं महाराज होत असतो. ज्याने त्याने आपापल्या कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे. उगाच मिरवल्यानं काही केल्यानं असं काही करत जाऊ ना, आपापल्या कंट्रोलमध्ये राहावं. हे मी मनानं बोलत नाही. कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र. आल्या या सगळ्या गोकुळामध्ये आणि आल्याच्या नंतर देव आल्याची बातमी कळाली. सच्चिदानंद स्वरूप चैतन्य चराचरात भरून निरलेलं या विश्वाचं उत्पादक, पालनकर्ता आणि संहारक परब्रह्माचं तेज जेव्हा नंदाच्या घरी आलं तेव्हा गवळणीला कळालं. आणि मग तिला जो आनंद झाला तो विषयाचा नव्हता, वासनेचा नव्हता, तो भक्तीचा आनंद होता. आणि आनंदाच्या लहरीत ती काय म्हणाली, सावळा देखियला नंदाचा सावळा, देखियला नंदाचा सावळा, देखियला नंदाचा सावळा, देखियला नंदाचा आनंदाचा पुराला, तेणे आनंदाचा घरोघरी चर्चा झाली. एक धावती एके पुढे या न्यायाने एक दुसरीला सांगू लागली. आणि सांगितल्याच्या नंतर सगळ्या गवळणी नंदाच्या घरी आल्या. आता गावातल्या काही सगळ्या बाया सारख्याच नसतात. पहिली जी गवळण होती तिने कृष्णाला पाहिल्याच्या नंतर तिला स्वतःला समाधी लागली. या ते कुळ माझे गेले हार पोनी, श्रीरंगा वाचोणी आणुने किती ओसी कवाल मज वेळू वेळा. त्या परब्रह्माला पाहिल्याच्या नंतर तिचं देह तादात्म्य हरपलं आणि त्या परब्रह्माला ती काय म्हणाली, सावळे परब्रह्म
आवडे या जीवा सावळे परब्रह्म आवडे या जीवा सावळे परब्रह्म आवडे या जीवा सावळे परब्रह्म आवडे या जीवा मने मनराने वागर केले मने मनराने वागर केले काय करू सावळे पवित्र काय करू सावळे गोविंद. सोर सेटअप करायला यांचा माईक कमी जास्त त्याला बंद राहू आउट येतो फक्त एकच माईक. देव कसा असतो सांगू. देव कसाच नसतो. जशी तुमची भावना होईल देव तुमच्यासाठी तसा होतो. ए यथा माम प्रपदन्ते तांस्तथैव भजाम्यहम. भावना प्रल्हादाची झाली तर दगडात दिसेल लाकडात दिसेल. भावना नामदेवांची झाली दगडामध्ये दिसेल. जशी तुमची भावना तसा देव. देवाला असं कुठेही शोधत बसू नका. तो तुमच्या भावनेच्या भावे विन देव न कळे निसंदेह. जी गवळण ज्या भावनेने कृष्णाकडे पाहत होती तिला तशा भावनेनं तो दिसत होता. मग तिसरी एक बाई आली काळी डक 6.5 फुटाची मांडे घालून बसली. डावा हात कपाळाला लावला कृष्णाला नेहाळू लागली. शेजारच्या गवळीला म्हणती मला संशय येतो. ती म्हणली कशाचा. ती म्हणली अगं याचे मायबाप एवढे गोरे पान मग ह्यो काळा कसा झाला. घ्या जगानं देवाला नाही सोडलं तर आपल्यासारख्याची काय कथा आहे. देवाला राग आला कारण काळ्या माणसाला कधी काळं म्हणत जाऊ नये. तुम्हाला सांगून ठेवतो काळ्याला सावळं अलग लक्षात. हा कारण काळ्या माणसाला काळं म्हणलं अशी दुश्मनी लागती कारण ते मरेपर्यंत आपल्या विरोधात काम करतंय. काळं काही गोरं होतच नसतं अलग लक्षामध्ये पण त्याला काळं म्हणत जाऊ नये गोरं म्हणत जाऊ. देवाला राग आला. देव म्हणले एका बुक्की दात पारडे असते पण पहिलाच दिवस आहे आपला. पण अपमान झाला ना पोटात. मोठं झाल्यावर एके दिवशी त्याने आईलाच विचारलं वाजी जाते यशोमती मैया से बोले नंदलाला राधा क्यों गोरी मैं क्यों काला. काळा म्हणल्याचा राग आला. शेजारच्या गवळीने तिला एक चापट हाणली. म्हणली अगं असं म्हणू नको. पण अपमान झाल्याच्या नंतर ती काय म्हणली गावातल्या लोकांना म्हणून अपमान करू नका कोणाचा. अपमान केला की ती व्यक्ती आयुष्यभर तुमच्या अपमानाची संधी शोधत असते. इतकं बोलल्यामुळं त्या गवळणीना रस्ते धरले. ती काय म्हणाली काळा सावळा गे बाळ कुणाचा बाई. 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 बाळ कुणाचा बाळ कुणाचा बाळ कुणाचा बाळ कुणाचा बाळ कुणाचा. काळा सावळा गे बाळ कुणाचा बाई. 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 ज्याला जे येतं त्यांना तेच म्हणलं पाहिजे. ही चाल सगळेच जण म्हणले ते जमतंय अलग लक्षामध्ये. आता या आनंदाला जर राग लावला तर काय होईल दादा महाराज. काळा सावळा घे म्हणून ज्याला जे जमतं ते सांगितलं पाहिजे. ओव्हरलोड होतं. काय होतं ओव्हरलोड. अशा सगळ्या जणी कृष्णाला पाहिल्या आणि मनामध्ये त्याला घेऊन गेल्या. गेल्याच्या नंतर गोकुळातल्या सगळ्या ठिकाणी आनंद महोत्सव सुरू झाला. चांदही एकोचा आजचा दिवस हा सोन्याचा आहे. प्रत्येकीने आपापलं घरासमोरचं अंगण झाडून काढलेलं आहे. अष्टदळाची सुंदर रांगोळी काढलेली आहे. घरामध्ये सुंदर स्वयंपाक केलेला आहे. सगळं विसरून एका मंडपात बसलेले आहेत. स्वर्ग यालाच म्हणतात कारण वरचा स्वर्ग मेल्यावर दिसतो पण खाली सांगायला येता येत नाही. आपल्या गावात आपण वर्तमानात जसे जगतो आणि त्याच्यात जर निर्भेळपणा आला तर त्याला स्वर्ग म्हणतात. असा आनंद फक्त भक्ती क्षेत्र देऊ शकतं. म्हणून त्या गवळणीला किती आनंद झाला हे अभंगाच्या पहिल्या. गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा
गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा लेखा बाळकृष्ण बाळकृष्ण सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचा उद्देश असतो आमच्या गावातला प्रत्येकजण आनंदी जीवन जगावा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर. आनंद निर्माण झाला की काम सांगायचं काम पडत नाही. मनात असलं पाहिजे. मनात ज्याच्या मनात नसलं ना तुम्ही त्याला लाऊडस्पीकरमध्ये बोलवा ढोल लावून बोलवा ते जमत नाही. मनात असलं पाहिजे. मनात आणि जे मनात असतं तेच बाहेर पडतं. म्हणून गाव सजवा चांगलं राहा स्वच्छ राहा हे सांगायचं काम नाही पडलं पाहिजे. ते आनंदाच्या उर्मीनं होत असतं. आणि मग त्या सगळ्या जणीने आपलं गोकुळ सजवलं. घराच्या समोर सडा टाकला रांगोळ्या घातल्या गुडिया तोरणे कथा भजन सुरू केलं. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये गुडिया तोरणे तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरण करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदाघर बाळकृष्ण नंदाघर. बराच वेळ झाला मी तुमच्याकडे पाहत तुमच्याशी संवाद साधतो पण तुमची तोंड काही विठ्ठल विठ्ठल करताना उघडत नाही. त्याचा अर्थ असा आहे की तिथं सप्लाय अजून पोहोचला नाही. जोपर्यंत पावर जाणार नाही जोपर्यंत इच्छा होणार नाही तोपर्यंत तोंड उघडणार नाही. बरीच माणसं बिनकामाचं बोलतात नको तितकं बोलतात गाव पेटन इतकं बोलतात पण विठ्ठल विठ्ठल मनाला जेच त्याची रेंज जाती तर पुन्हा त्याचं तोंडच उघडत नाही. बोलल्यानं कोणी भक्ती करत नसतं. भक्ती ही मनाची एक उत्तम अवस्था आहे. निकोप निर्दोष आणि निष्काम झालेली माणसंच विठ्ठलाचं भजन करू शकतात. तुकोबराय सांगतात अरे आनंद सांगावा लागत नाही तो आतून यावा लागतो. त्या गवळणी एवढ्या वेळ होण्याचं कारण त्यांना कोणी सांगत नव्हतं. त्यांचं मन कृष्णाशिवाय राहू शकत नव्हतं. हे शेवटच्या तू कामने छळ दे तू कामने छळ दे तू कामने छळ दे छळ दे मोहिले गोविंद मन मोहिले गोविंद बाळकृष्ण नंदाघर बाळकृष्ण नंदाघर मन मोहिले गोविंद मन मोहिले नंदाघर बाळकृष्ण नंदाघर आनंदला नरनारी 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 आनंदला आनंदला नरनारी
आनंदला नरनार बाळकृष्ण नंदा